जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वगुरु स्वामी विवेकानंद यांना नमन करून सोनमर पूर्व सोसायटीतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा खूप थाटामाटाने श्री सत्यनारायण महाराजांची महापूजा आयोजित केलेली आहे. त्या अनुषंगाने माझ्यासोबत आपल्या या विभागाची नगरसेविका माजी स्नेहा पांडे, बिल्डिंगचे सर्व रहिवासी भास्कर काकाजी, कदमजी, मोरेजी, सावंतजी, सर्व सोसायटीचे पदाधिकारी, माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी माझ्या परिवारातर्फे आपल्या सर्वांना आजच्या शुभ दिवसाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा व्यक्त करत आहे. आणि श्री सत्यनारायण महाराजांच्या चरणी मी हीच प्रार्थना करेल की आपल्या सर्वांच्या जे जे काही मनोकामना आहेत त्या सर्व मनोकामना देवाने पूर्ण करावा. सर्वांच्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती, वैभव, संपन्नता यावी ही मी ईश्वर चरणी प्रार्थना करत आहे. सोनम अपूर्वा हा माझ्यासाठी आणि स्नेहासाठी आमचा एक परिवार आहे, कुटुंब आहे. आणि मी ज्या वेळी बिल्डिंग मध्ये येतो मला कधी असं वाटत नाही की मी कुठल्या सोसायटीमध्ये जातोय की आलो आहे. मला असं वाटतं की माझा परिवारामध्ये आलोय, माझ्या कुटुंबासोबत आहे. आणि खरोखरच आपण सर्वांनी जे प्रेम, साथ, सहयोग, आशीर्वाद आम्हा दोघांना दिलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही सदैव ऋणी राहू. आणि भविष्यात सुद्धा काही सोसायटीचे काम असतील, आपल्या सर्वांचे पर्सनली काही काम असतील ते आवर्जून आम्हाला सांगा. आणि प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही नेहमी आपल्या सोबत राहिलेलो आहे आणि भविष्यामध्ये राहणार ही मी ईश्वर चरणी गवाही देतो. आज खूप सुरेख चांगल्या प्रकारे श्री सत्यनारायण महाराजांची महापूजाचं आयोजन केलं. आपल्या या लहान चिमुकल्यांचा, मित्रांचा इथे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मी तर देवाचरणी हीच प्रार्थना करेल की आपल्या या लहान लहान चिमुकल्यांमध्ये कोणतरी लता मंगेशकर व्हावा. कुणाला लता मंगेशकर व्हायचं आहे? अमिताभ बच्चन व्हायचं आहे की सचिन पिलगावकर व्हायचं आहे, अशोक सराफ व्हायचं आहे, माधुरी दीक्षित व्हायचं आहे, रणवीर कपूर. लहान लहान मुलांनाही त्यांची तुम्ही खूप शिका आणि आयुष्यामध्ये खूप पुढे जावा ही मी तुम्हाला आशीर्वाद देतो आणि ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. कारण हे आपले भविष्य आहे, आपला भविष्य चांगला व्हायला पाहिजे. आणि सर्वात मोठी महत्त्वाची गोष्ट हा शिक्षण असतो. माणसाच्या आयुष्यामध्ये जसं आपण बोलतो ना महिलांचा आभूषण लज्जा असते, तसं सर्व समाजाचा, फक्त महिलाचाच नव्हे, तो महिला असू द्या, पुरुष असू द्या, म्हणजे तो लहान मुलं असू द्या, मुली असू द्या, आज त्यांचं आभूषण म्हणजे हा शिक्षण आहे. शिक्षण मी इथं परत आपल्या सर्वांचा आणि कमिटीच्या सर्व लोकांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. सावंत साहेब, कदम साहेब, पाटकर काका या वयातील आजारी असतात तरी सुद्धा त्या सर्वांना घेऊन पुन्हा बिल्डिंगला घेऊन पुढे आणि तुमच्यामुळे आम्हाला असं वाटतं की माझे मोठे बंधू प्रकाश मोरेजी ते त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं काम तिथे आल्यानंतर त्यांची आठवण होणार नाही असं होऊ शकत नाही. पण आपण सर्वांनी मिळून त्यांचाही विचारधारा, त्यांच्याही कामं पुढे घेऊन चालल्या त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. मला दोन शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.